मात्र ही दोन दृश्य आपल्या स्क्रीनवरची, स्क्रीनच्या डावीकडे बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ, स्क्रीनच्या उजवीकडे दीपोत्सवाच्या उद्घाटनावेळची ही दृश्य। राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर कुटुंबासहित दीपोत्सवाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले। उद्धव ठाकरेंनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। मात्र काही मोठी राजकीय घोषणा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं होईल की काय अशी चर्चा सुरू होती, ती अद्याप तरी झाल्याचं दिसत नाही। या पुढच्या कालावधीमध्ये नेमकी ही घोषणा केव्हा होणार याची उत्सुकता कायम असेल। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पुन्हा एकदा। मीनाक्षी, आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ठाकरे बंधू येणार का हा प्रश्न तसाच आहे, अनुत्तरितच आहे। कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्याआधी ठाकरे बंधू खरं तर त्या ठिकाणी गेले नाहीत, मात्र अजून सध्या तरी काही हालचाल दिसतेय का, काही संकेत मिळतायत का की हे दोन्ही बंधू कदाचित स्मृतीस्थळी येऊ शकतील? निश्चितच अजिंक्य, जर इथलं परिसर जर पाहिलं तर माझ्या कॅमेरामॅनला विनंती करते, कोणताही कार्यकर्ता किंवा मग पोलिसांचा तितका बंदोबस्त पाहायला मिळत नाहीये। एकही कार्यकर्ता मनसेचा असू दे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता एकही इथे नाहीये। त्यामुळे जर आपण माहिती घेतली तर मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देणार नसल्याची माहिती आहे। तरीही सुद्धा जी जनभावना आहे त्या अनुषंगाने आपण पाहू शकतो की अगदीच आता या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा जरी पार पडला असला तरी मात्र हे दोन्ही ठाकरे बंधू लोकशाही मराठीच्या या सगळ्याच बातमीनंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देतात का, त्यांचा आशीर्वाद घेतात का, त्यांना अभिवादन करतात का, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। पण तत्पूर्वी आपण पाहतोय की इतका मोठा आतिषबाजीचा हा संपूर्ण कार्यक्रम दीपोत्सव जो उत्साहात साजरा केला जातो आणि यंदाचा विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। ठाकरेंचं अख्खं कुटुंब हे सोबत पाहायला मिळत आहे। त्यामुळे जी बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित यावे, मात्र एकत्रित येत असताना मात्र कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणं हे अपेक्षित होतं आणि संपूर्ण राज्याचंच लक्ष याकडे होतं। मात्र आता सध्या या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा जरी पार पडला असला तरी मात्र शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये हे दोन्ही ठाकरे बंधू आणि संपूर्ण कुटुंब जे आहेत किंवा मग मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते आता शिवाजी पार्क जिमखाना आहे तिथे गेलेले आहेत। तिथून तरी मात्र आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। तत्पूर्वी शिवाजी पार्क मैदानाची जर दृश्य पाहिली तर एकदा माझ्या कॅमेरामॅनला विनंती करते इथली संपूर्ण दृश्य दाखवावी। खरं तर समोरच आपण पाहिलं तर दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला, तिथून इथे येण्यासाठी अवघे 5 ते 7 मिनिटं लागतात। त्याच्याच बाजूला असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच म्हणजे जिमखाना आहे शिवाजी पार्क जिमखाना, जिथे आता सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी गेलेला आहे। त्यांच्या गाड्या देखील आपण पाहू शकतो। तिथून पुढे जर आपण पाहिलं तर शिवतीर्थ म्हणजेच जिथे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे, जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुरुवातीला शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात येऊन त्यांच्या निवासस्थानी गेले, तिथे त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि तिथून मग स्मृतीस्थळाजवळ जर आपण पाहिलं तर अगदी 5 मिनिटाचं अंतर आहे। अजिंक्य, निश्चितच जी जनभावना आपण बोलत आहोत, मात्र या सगळ्यानंतर आता जाता जाता तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला तरी भेट देतील का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। पण मात्र सध्या इथे कोणतेही मनसेनिक किंवा मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कोणतेही कार्यकर्ते उपस्थित नाहीये। त्यामुळे एकच अंदाज लावू शकतो की इथे येण्याचे त्यांची जे चान्सेस आहेत ते कमी आहेत। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की ज्याकडे आपलं लक्ष होतं की बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला हे दोन्ही बंधू भेट देतील का, त्यांचा आशीर्वाद घेऊन मग दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला जातील का, तर मग तसं नाहीये। पहिलाच आपण पाहिलं होतं की शिवतीर्थावरच हे ठाकरे बंधू संपूर्ण कुटुंब जे आहे ते मात्र दीपोत्सवाच्या कार्यक्रमासाठी गेले। त्या ठिकाणी या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला आणि आता सध्या आपण पाहतोय की ते शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये गेलेले आहेत। तिथे एक छोटेखानी कार्यक्रम आहे, ते आटपून थेट आता उद्धव ठाकरे आपल्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीकडे निघतात का मग बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देतात, याकडे आपलं लक्ष राहणार आहे। अगदी खरंय मीनाक्षी, जसं सांगितलं आपण की आता बघूया आपण शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये जो सध्या छोटेखानी कार्यक्रम सुरू आहे, हा कार्यक्रम संपल्यानंतर तरी
हे दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार का? आपलं बारकाईनं लक्ष असेल. मीनाक्षी, तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.